आम्ही घर वगैरे फोडणारे नाही हो. पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही. आम्ही घर फोडत नाही, आम्ही पक्ष फोडत नाही, पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही, त्यांना सोबत घेतो. सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं. असं आहे. शिवसेनेची ही परिस्थिती का आली, ती फॅमिली फर्स्टमुळे आली. आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली, फर्स्ट फॅमिली फर्स्टमुळे आली. म्हणजे त्या ठिकाणी शेवटी अजितदादांनी हा पक्ष पवारसाहेबांसोबत उभा केला. पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील, पवारसाहेब नक्कीच त्याचे नेते असतील, पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले. अजितदादांना एक मान्यता देखील होती. आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पाडायचं आणि त्यांना विलन करायचं. ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदादांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही, आपल्याला विलन करण्यात येत आहे, कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही. शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात. घेतला त्यांनी निर्णय. राज ठाकरे म्हटले की काँग्रेसला मतदान करा यासाठी फतवे काढले जात आहेत. भाजपला पण असंच वाटतं का पुण्याच्या बाबतीत ते इतर मार्ग काढलेच आहेत ना. वाटतं म्हणजे काय, तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत, माझ्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय. हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडतंय. राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे. गांधी विचारांनी इंग्रजांना घालवलं तर मोदी काय केले, आज सगळ्यांच्या भाषणामध्ये शरद पवार असं म्हणलेले आहेत. वाटतं का असं काय प्रभाव होईल? पण पवार साहेबांचा गांधी विचारांशी काय संबंध? बोलले असतील, त्यांचा काय संबंध? उपस्थित करतात किंवा मोदींचा विरोध करता आणि हल्ले थांबण्यास सांगतात. तुमचं एक असतं की कायम वाक्य की आता पाकिस्तानच्या बाबाची हिंमत नाही की आपला हल्ला करायची, तर नेमका तो बाप कोण आहे? मला ना त्याच्यावर उत्तर सुचलं होतं, पण ते असभ्य असल्यामुळे बोलत नाही. संभाजीनगरला राडा झाला. नवनीत राणा म्हणाल्या की 15 सेकंद फक्त द्यावं. अशा प्रकारची जेव्हा वक्तव्य येतात ते कुठल्या जोरावर म्हणतात? ज्या प्रकारचं स्टेटमेंट ओवेसींनी केलं होतं त्याचं ते उत्तर होतं. ओवेसी म्हणाले काय ते एक तासभरा करता का काही काळा करता पोलीस काढून घ्या मग काय होईल ते सांगतो, त्याला ते उत्तर होतं. हा, त्याला उत्तर. बा मला विचाराल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी बडबड करतो त्याला फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. अमरावतीवरून बच्चूकडून तिथे उमेदवार दिला होता लोकसभेचा, तर नवनीत राणांचा विषय निघाला, त्याच्यामुळे ती सीट अमरावतीची भाजपची धोक्यात आहे असं अमरावतीकरांना वाटतं. आता 4 तारखेला समजेल धोक्यात आहे की नाही, पण मला वाटतं नवनीत राणा निवडून येतो. दाभोलकर प्रकरणाचा निकाल लागलाय. रवींद्र वायकर म्हटले की मी एकतर जेलमध्ये गेला असतो म्हणून मला बदलावं लागलं, त्याच्याकडे तुम्ही काय? रवींद्र वायकर नेमकं असं का म्हणाले हे मला त्यांना विचारायचं आहे, पण माझी त्यांची अजून भेट झालेली नाही, कारण मी मुंबईला पोहोचलेलो नाही. मुंबईला पोहोचल्यानंतर मी त्यांना विचारेन.